बीना पठाण तुम्ही पाहताय झी 24 तास बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येला जवळपास 1.25 वर्ष उलटलाय, मात्र अजूनही मुख्य आरोपी कृष्ण आंधळे फरार आहे। कृष्ण आंधळे हा त्यांच्या गावी एकदा नव्हे तर दोनदा नव्हे तर चक्क 3दा आलाय, तरीही पोलिसांना त्याची भनक लागली नाहीये। संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखांनी कृष्ण आंधळे 3दा त्याच्या गावी आल्याचा दावा केलाय, तशी माहिती त्यांनी सीआयडीला दिली आहे। पाहूया। 3 वेळेस हा आरोपी गावाकडे येऊन गेला, 3 वेळेस, आणि ही माहिती खरी होती। आमच्या सगळ्या कुटुंबाला जीवितास धोका आहे, कारण का हे आरोपी म्हणजे सैतानी वृत्तीचे सगळे लोक आहेत। कृष्ण आंधळेंकडे बरीच काही माहिती आहे जी धनंजय मुंडेंपर्यंत थेट जाते, म्हणून की काय त्यांच्यावर कारवाई होत नाहीये। तपास यंत्रणेतील काही अधिकारी याचा बचाव करतायत आरोपीचा, असं त्या ठिकाणी निष्कर्ष काढायला काही हरकत नाही। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड गँग गजाड आहे, मात्र त्यांच्यातला मुख्य आरोपी कृष्ण आंधळे अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही। मात्र संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी कृष्ण आंधळे संदर्भात एक धक्कादायक दावा केलाय। कृष्ण आंधळे 3दा महिंदवाडी या त्याच्या गावी येऊन गेल्याची माहिती धनंजय देशमुख यांनी सीआयडीला दिली आहे। कृष्ण आंधळे 3 वेळा गावात आला तरी पोलिसांना त्याची भनक कशी नाही असा सवाल आता उपस्थित होतोय। चालू ह्या 6 महिन्यामध्ये आम्हाला जी माहिती मिळाली होती ती आम्ही सीआयडी ऑफिसला कळवली। 3 वेळेस हा आरोपी गावाकडे येऊन गेला, 3 वेळेस, आणि ही माहिती खरी होती, आणि त्यांनी देखील मान्य केलं की हा आरोपी तिथे आलेला होता। परंतु त्याच्यावर त्यांचं जे तपास आहे किंवा त्याला शोधाशोध चालू आहे, त्याच्याकडे कुठलाही मोबाईल नाही किंवा तो मोबाईल वापरत देखील नाही, म्हणून या यंत्रणेला अडचण येऊ शकते, अडचण आलेली आहे। धनंजय देशमुखांनी भीतीही व्यक्त करून दाखवली। कृष्ण आंधळेपासून कुटुंबाला धोका असल्याचा दावा त्यांनी केला, त्यामुळे लवकरात लवकर आंधळेला अटक करण्याची मागणी धनंजय देशमुखांनी केली आहे। तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट सीआयडी आणि धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय। यावर काय करायचं आणि आरोपीला कसं जेरबंद करायचं यावर आम्ही लवकरच विचार करून आम्हाला त्याला कसं जेरबंद करून, कारण आमच्या सगळ्या कुटुंबाला जीवितास धोका आहे, कारण का हे आरोपी म्हणजे सैतानी वृत्तीचे सगळे लोक आहेत। त्यांचं समर्थन करणारे तिथंच आले, हे आरोपी तिथंच आले, तर त्या गोष्टीवर आम्ही त्यांना मागणी केलेली आहे। लवकरात लवकर त्याच्या मुसक्या ओढून त्याची पूर्ण जिल्हाभरात पोलीस प्रशासनानं धिंड काढून लवकरात लवकर त्याला जेलबंद करावं अशी आमची मागणी आहे, आणि ते लवकरच होईल अशी आम्ही अपेक्षा ठेवतो। जवळजवळ 1.25 वर्ष झालं संतोष देशमुखांची हत्या होऊन, आणि त्यातले प्रमुख आरोपी जे आहेत कृष्ण आंधळे, त्यांना 3 वेळा ते त्यांच्या गावी येऊन राहून गेल्याची माहिती आता समोर आली आहे। आणि त्यांचे भाऊ धनंजय देशमुख यांचं म्हणणं आहे की त्यांनी ही माहिती सीआयडीकडे दिली होती। मला आता एक कळत नाहीये की हे चाललंय काय, कोणाच्या सांगण्यावरनं सीआयडी काम करत नाहीये का? कृष्ण आंधळेंकडे बरीच काही माहिती आहे जी धनंजय मुंडेंपर्यंत थेट जाते, म्हणून की काय त्यांच्यावर कारवाई होत नाहीये। संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर कृष्ण आंधळे फरार झाला। संतोष देशमुखांच्या हत्येला जवळपास 1.25 वर्ष झालं असूनही त्याला पकडण्यात पोलिसांना यश मिळत नाही। यावरून राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी पोलिसांवर खापर फोडलाय। कृष्ण आंधळे सापडत नाही हे पोलीस यंत्रणेचं अपयश असल्याचं सोळंके यांनी म्हटलंय। धनंजय देशमुख यांनी जी मागणी केलेली आहे की या आरोपी त्याच्या गावाकडे 3दा 4दा येऊन गेला, सीआयडीला त्यांनी ही माहिती दिली, आणि तरीसुद्धा त्या आरोपी अद्याप पकडला जाऊ शकत नाही। याचाच अर्थ तपास यंत्रणेचं कुठंतरी कमतरता किंवा तपास यंत्रणेतील काही अधिकारी याचा बचाव करतायत आरोपीचा, असं त्या ठिकाणी निष्कर्ष काढायला काही हरकत नाही। कृष्ण आंधळे हा 3 वेळा गावी येऊन गेल्याचा दावा संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी केला आहे। सीआयडीला तशी माहिती दिली होती असाही त्यांचा दावा आहे, तर त्यांची माहिती प्रमाण मानून त्याच्यावरही चौकशी केली जाईल। संतोष देशमुख हत्या प्रकरणात एकूण 8 आरोपी आहेत, त्यातले 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे। त्यात किती आरोपी गजाड, वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, जयराम चाटे, सुधीर सांगळे, महेश केदार हे गजाड आहेत, तर कृष्ण आंधळे अजून फरार आहे। गृह मंत्रालयाला सांगू, मात्र ते खूप गंभीर घ्यावं लागणार, नसता ते देशमुख कुटुंबाच्या परिवाराला पुऱ्या धोका होऊ शकतो। पूर्ण कुटुंबा
त्यांच्या जीवावर बेतू शकतं, ते रात्री हल्ला करून मारून टाकू शकते त्याला, हे होऊ शकतं. हे गृह मंत्रालयाने गंभीरतेने घेणं खूप गरजेचं आहे. संतोष देशमुख हत्येनंतर त्यांचं कुटुंब अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. न्याय हक्कासाठी लढणाऱ्या संतोष देशमुखांची अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणातील आरोपी जेलमध्ये असून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी त्यांच्या कुटुंबियांकडून करण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे फरार आरोपी कृष्ण आंधळे अजूनही पोलिसांच्या हाताला लागत नाहीये. त्यावरून पोलीस यंत्रणेवरच सवाल उपस्थित करण्यात येत आहे. महेंद्र मुधोळकर, झी 24 तास, बीड.